Hello everybody, welcome to my channel. Here you will find useful videos for teachers and students of standard 6, 7 and 8. So, do like, share and subscribe my channel SV's English Teaching. Now, come on page number 24. Here we have given another lists of the tasks, another lists of the works that the child of 11 year can do it. Let us see what are they. Now, first one is there, that is, can you swim? First question is our first list. Can you swim? तुम्ही पोहू शकतात का? And look here. The comic thing is that Toto is asking Mia. Toto is a dog and Mia is a cat. एक टोटो नावाचा कुत्रा. They are the friends and we have learned them. We have met them. Toto is asking to Mia. तो तिला विचारतोय तुला पोहायला जमतं का? And we know it better. Cats do not swim. But dogs can swim well. मांजरींना पोहता येत नाही परंतु कुत्र्यांना चांगलं पोहता येतं आणि तो विचारतोय तिला तुला पोहता येतं का? एक प्रकारे तो तिला हसतोय असं म्हणा. बट यू डोंट बदर अबाउट इट बिकॉज कॅट्स नेव्हर लर्न टू स्विम बट यू कॅन लर्न टू स्विम. तुम्ही पोहायला शिकू शकतात. काय म्हणते ते बालक बघा. आय कॅन स्विम इन अ स्विमिंग पूल. आय कॅन स्विम इन अ स्विमिंग पूल. मी स्विमिंग पूलमध्ये पोहू शकतो. देन ही इज सेइंग दॅट आय कॅन स्विम इन अ वेल. वेल म्हणजे विहीर. मी विहिरीत पण पोहू शकतो. आय एम गोइंग टू लर्न फ्रीस्टाईल स्विमिंग दिस इयर. आणि यावर्षी मी फ्रीस्टाईल स्विमिंग हा प्रकार शिकणार आहे. पोहण्यातल्या अनेक बटरफ्लाय, फ्रीस्टाईल स्विमिंग, हे डायव्हिंग, हे स्विमिंगचे प्रकार आहेत. त्यातला एक प्रकार फ्रीस्टाईल स्विमिंग मी यावर्षी शिकणार आहे असं हे बालक म्हणत आहे. व्हॉट अबाउट यू? तुमच्याबद्दल काय? किंवा तुम्हाला येतं का? येत नसेल घाबरण्याचं कारण नाही. यू कॅन लर्न इट थ्रू आउट दिस इयर. या पूर्ण वर्षभरातून तुम्ही ते शिकू शकतात. म्हणून काळजी करण्याचं कारण नाही, चिंता करण्याचं कारण नाही. देन नेक्स्ट लिस्ट. कॅन यू राईड अ बायसिकल? तुम्ही सायकल चालवू शकता का? अँड आय डोंट थिंक देअर विल एनी मेंबर दॅट ही ऑर सी डिड नॉट नो टू राईड अ बायसिकल. शोधून पण सापडणार नाही बहुतेक, कारण सायकल चालवायला सगळ्यांना आवडतं आणि जवळपास सगळेच तुम्ही शिकला असाल असं मला वाटतं. बट इफ सम आर लेफ्ट देअर, अजूनही काही शिल्लक राहिले असतील, सायकल शिकलेले नसतील, दे कॅन ट्राय, दे कॅन आस्क देअर फ्रेंड्स. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना विचारून ते शिकू शकतात. लेट्स सी व्हॉट अ चाइल्ड इज सेइंग. आय लर्न टू राईड अ बायसिकल वेन आय वॉज 8 years old. ही इज सेइंग दॅट वेन आय वॉज 8 years old. मी 8 वर्षाचा असताना सायकल चालवायला शिकलो. देन नेक्स्ट आय एम लर्निंग टू राईड अ बिगर बायसिकल. आणि आता मी मोठी सायकल चालायला शिकतो आहे. आधी तुम्ही सुरुवातीला लहान सायकल चालवतात, मग थोडी मोठी, मग मोठी. आता तो पण म्हणतोय की चांगल्या पद्धतीने यायला लागली म्हणून आता मी एक मोठ्यातली सायकल चालवायला शिकतोय. अँड लास्ट वन, आय एम गोइंग टू लर्न इट इन द व्हॅकेशन. आणि सुट्ट्यांमध्ये मी ते शिकणार आहे असं हे बालक म्हणतं आहे. व्हॉट अबाउट यू? डू यू राईड bicycle? Yes, it is well, and not, then you can learn it. Now here Paddy is saying that I can ride my bicycle without the balancing wheel. तो म्हणतोय की मी आता सायकल विदाउट बॅलन्सिंग व्हीलची चालवू शकतो. आता सुरुवातीला तुम्ही जेव्हा सायकल चालवायला शिकतात, तुम्हाला बॅलन्सिंग व्हील दिले जातात दोघं साईडला. हिअर यू हॅव द बॅलन्सिंग व्हील्स. हे बघा, या ठिकाणी बॅलन्सिंग व्हील्स आहेत. इकडे एक आणि इकडच्या बाजूला एक. बट नाव ही इज सेइंग दॅट आय कॅन राईड माय बायसिकल विदाउट द बॅलन्सिंग व्हील्स. म्हणजे बॅलन्सिंग व्हील्सच्या विना सुद्धा मी आता सायकल चालवू शकतो. कॅन यू डू इट? आस्क युअर सेल्फ, आन्सर युअर सेल्फ अँड जज युअर सेल्फ. नाव अनदर लिस्ट. On page number 24, you should care for at least one plant. Yes, it is also an important thing. We are taking the breath because of the oxygen and we are getting it free.
वी शुड रिमेंबर इट. आपण अगदी मोफत ऑक्सिजन घेतोय आणि त्याच्या बदल्यात आपण काहीतरी करायला हवं, म्हणून आपण एक तरी रोप लावून ते जगवलं पाहिजे असं मलाही वाटतं. हे माझं पण वैयक्तिक मत आहे आणि तुम्ही ते केलं पाहिजे. जर तुम्ही आत्ता ते झाड लावलं तर तुमच्या वयानुसार व तुमच्या वयाप्रमाणे त्या झाडाचंही वय वाढेल आणि ते मोठं होईल लवकर आणि तुम्हाला त्याचा आनंद पण मिळेल. लेट्स सी व्हॉट अदर थिंग्स आर गिवन अंडर दिस हेडिंग. My aunt gave me this little plant. I water it every day. Aunt means मग आता aunt म्हटल्यानंतर काकू, मामी, आत्या आणि मावशी या चौघांपैकी कोणीही असू शकतं की त्यांनी मला एक रोप दिलं आणि मी त्याला रोज पाणी घालतो. ते रोप लावून मी रोज त्याला पाणी घालतो. आय लुजन द सॉइल अराउंड इट्स रूट्स फ्रॉम टाइम टू टाइम. मी त्याच्या मुळाभोवतीची जी माती आहे ती माती मी अगदी वेळोवेळी ती माती मी त्या ठिकाणी भुसभुशीत करत असतो त्या झाडाच्या त्या रोपाच्या मुळाजवळची. याच्यामुळे झाड चांगल्या पद्धतीने वाढायला मदत होते. देन आय ॲड अ लिटल कंपोस्ट टू इट एव्हरी 2-3 months. 2-3 महिन्यातनं मी त्याला खत पण देतो. कंपोस्ट म्हणजे खत. मी त्याला खत पण देतो. नाव लेट अस सी व्हॉट मिठू इज सेइंग. मिठू काय म्हणतोय बघा. He is already sitting on a tree. I think it's definitely Goa tree. पेरूचं झाड आहे ते. त्याच्यावर बसून तो काय म्हणतोय बघा. Different plants need different kind of care. Yes, it is also important thing. Different plants need different kind of care. वेगवेगळ्या जातीच्या किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या रोपांना वेगवेगळ्या पद्धतीने काळजी घेणं महत्वाचं असतं. व्हॉट अबाउट यू. तुम्ही रोप लावलंय एखादं, तुम्ही त्याची काळजी घेताय. नसेल लावलं तर आत्ता लावा आणि काळजी घ्या. बघा ते रोप जसं जसं वाढेल, जितकं छान रोप वाढेल तितका तुम्हाला आनंद होईल आणि समाधान पण मिळेल. सो डू इट इफ यू डिडंट. देन द नेक्स्ट टास्क. कॅन यू ड्रेस अप फॉर अ स्पेशल ऑकेजन ऑन युअर ओन. आता पुढचं काम बघा की 11 वर्षाचं बालक करू शकतो ते. कॅन यू ड्रेस अप फॉर अ स्पेशल ऑकेजन ऑन युअर ओन. एखाद्या खास प्रसंगी किंवा सणावाराच्या दिवशी तुम्ही स्वतः तुमचे कपडे घालून तुम्ही तयार होतात का. वेन आय वॉज इन स्टँडर्ड 2nd माय फादर हेल्प्ड मी. जेव्हा मी दुसरीला होतो, स्टँडर्ड 2nd जेव्हा मी दुसरीला होतो तेव्हा माझे वडील मला या कामात मदत करायचे. बट नाव आय कॅन ड्रेस अप ऑन माय ओन इवन फॉर अ स्पेशल ऑकेजन. बट नाव आय एम 11 years old अँड आय कॅन डू इट माय सेल्फ. The child is saying that I can do it myself. It means that child is a DIY kid. DIY. Do it yourself. He is in that group. What about you? Are you in that group? तुम्ही पण त्या ग्रुपमध्ये आहात का. तुम्ही सणावाराच्या दिवशी किंवा खास प्रसंगी, स्पेशल ऑकेजन म्हणजे एखाद्या खास प्रसंगी, सपोज देर इज इंडिपेंडन्स डे और रिपब्लिक डे, प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्य दिन आहे आणि त्या दिवशी तुम्हाला पूर्ण शालेय गणवेश छानपैकी घालून जायचं आहे. तुम्ही करता का तुमची तयारी. येस, यू मस्ट हॅव टू डू इट. तुम्हाला हे करता यायला पाहिजे. आणि अजून किंवा इतर सणवार असेल मग त्या दिवशी तुम्ही नवीन कपडे किंवा चांगले कपडे तुम्ही घालू शकतात का. येस, यू कॅन डू इट. बट डिड यू ट्राय इट. तुम्ही ते करू शकतात पण तुम्ही प्रयत्न केला आहे का. नसेल केला तर करून बघा. नक्कीच तुम्हाला त्यात आनंद मिळेल.